हा मारला आहे सुंदर असा. नमस्कार मंडळी, एक टीम आहे जी गडासारखी भक्कम आहे आणि मैदान गाजवायला सक्षम आहे. ती टीम म्हणजे रायगड रॉयल्स. तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अदानी MPL आणि WMPL कट्टा 2025 मध्ये. रायगड रॉयल्सचे टीम ओनर आपल्यासोबत आलेले आहेत, कपिल बहेती. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. मला हे थोडंसं ऑड होणार आहे त्यांना आवजावं करणं, कारण की कपिल हा माझा वर्गमित्र आहे. शाळेत आपण एका वयात बरेचसे उद्योग करत असतो, बराच वेळ वाया घालवत असतो, आपण अभ्यास करत नाही, आपण इकडे तिकडे टाइमपास करतो, आपण मित्रांबरोबर टेनिस बॉल क्रिकेट खेळतो. या सगळ्यातला माझा तो साथीदार आहे आणि आज खूप छान वाटतं की तो रायगड रॉयल्सच्या टीमचा ओनर आहे. कपिल, मला तुला सगळ्यात आधी विचारायचं आहे की शाळेत असताना तू क्रिकेट खेळायचास तेव्हा तू लेदर बॉल क्रिकेट पण खेळत होतास. आम्हाला सुद्धा भरपूर क्रिकेट खेळायला लावलंयस तू. आपण सुद्धा म्हणजे 100 रुपये लावून टेनिस बॉलच्या मॅचेस वगैरे खेळलेलो आहे. तेव्हापासून जे आत्ताचा जर्नी कसं वाटतंय तुला? क्रिकेट माझा हा ऑल द टाइम पॅशन होता. सो आय वॉन्टेड टू डू समथिंग इन क्रिकेट, बट आय वॉज नॉट दॅट गुड. ते तर आपण अभ्यासात पण नव्हतं. 2021ला जेव्हा हा प्रपोजल झाला 22ला की MPL होणार आहे, तर माय सन इज प्लेइंग करंटली क्रिकेट. अंडर 14 तो खेळतोय. तर त्याच्या मॅच बघायला मी गेलो होतो आणि पराग मोरे म्हणून आमचे त्याचे हेड कोच होते. ते म्हणले की असं MPL लीग होतोय. तर तो पॅशन जो माझा सुटला तो परत मी स्टार्ट केला अँड दॅट इज हाऊ द जर्नी स्टार्टेड. 2023ला मी फर्स्ट टीम घेतली. वी वर द थर्ड फ्रँचाइज टू टेक द टीम अँड वी वर व्हेरी हॅपी, एक्साइटेड. नाव इट्स द थर्ड इयर. वा, म्हणजे एका अर्थी जे शाळेत राहिलेलं स्वप्न होतं तुझं ते आता तू पूर्ण करतोयस असं म्हणता येईल. 100%. आणि आम्ही बघितलं की रायगड रॉयल्समध्ये ऑलराऊंडर सुद्धा आहेत, एक्सपिरियन्स प्लेयर्स सुद्धा आहेत. तर हे दोन्ही कॉम्बिनेशन कसं जमून आले तुम्ही ऑप्शनमध्ये? ऑप्शनमध्ये आमचा सपोर्ट स्टाफ इज व्हेरी गुड. आमच्याकडे ऑल महाराष्ट्र सिलेक्टर्स जे आहेत, अंडर 16, अंडर 19 आणि अंडर 23, त्यांचे जे सपोर्ट स्टाफ आहे, जे MCAने आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, दे आर डुईंग अ फॅब्युलस जॉब. वी डू स्काउटिंग राऊंड द इयर. म्हणजे 2 वर्षानंतर आम्हाला हे कळालंय की राऊंड द इयर प्लेअरला जाऊन ग्राउंडवर बघायचं, त्याचं टोटल जो प्रोग्रेस आहे तो रेकॉर्ड करायचा आणि त्याच्यावर आम्ही टोटल स्ट्रॅटेजी ऑफ ऑप्शन डिसाईड करतो. वी हॅव गॉट अ व्हेरी गुड टीम आणि ह्या वर्षी सगळ्यात यंगेस्ट टीम इज आवर्स. क्या बात आहे. ओव्हरऑल. पण मग ही आपली यंगेस्ट टीम असावी हे तुम्ही ठरवलं होतं की ते ओघाने झालंय? नाही, माझं स्वप्न आहे मला ॲटलिस्ट 2 प्लेअर इंडिया खेळवायचे, 4 IPL आणि बाकीचे रणजी खेळवायचे. तर आय हॅव टू हॅव दॅट युथ इन मी सो दॅट दे हॅव अ लॉंग फ्युचर. म्हणजे तुला स्टार्स क्रिएट करायचे इंडियन क्रिकेटसाठी. 100%. आणि स्टार्सवरनं आठवलं की IPLचा स्टार विकी ओस्तवाल सुद्धा टीममध्ये आहे. तर विकी टीममध्ये असल्याचा बाकी तरुण प्लेयर्सना वगैरे कसा काय फायदा होतो? एक्सपिरियन्स आणतो. जो एक्सपिरियन्स पॉइंटिंगच्या खाली, सौरव गांगुलीच्या खाली जो भेटतो, ही कम्स अँड ही शेअर्स दॅट. ही इज रिप्रेझेंटेड इंडिया इन अंडर 19 इंडिया वर्ल्ड कप. तर तो एक्सपिरियन्स तो ग्राउंडवर सगळ्यांसाठी इट इज व्हेरी गुड. दे गेट द एक्सपिरियन्स ऑन द लार्ज स्टेज ॲज इट इज MPL इज प्रोव्हाइडिंग दॅट. आता तुला क्रिकेटमधलं एवढं नॉलेज आहे, तू स्वतः खेळलेला आहेस, तर असं कधी होतं का टीम मीटिंग्समध्ये किंवा प्लेअरच्या डिस्कशनमध्ये की तुझ्याकडनं तू काही इनपुट्स दिलेस आणि ते टीमनी वापरले आणि त्याचा फायदा झाला? नाही, आम्ही महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या एव्हरी मॅच, एव्हरी प्रॅक्टिस सेशनला इन्व्हॉल्ड आहे. बट आय हॅव गिव्हन दॅट फ्रीडम टू द कॅप्टन अँड द कोच अँड द व्हाईस कॅप्टन. द डिसिजन इज योर्स. बिकॉज ग्राउंडमध्ये ती लोक आहेत. बरोबर. अँड स्पेशली द कॅप्टन. We have given that freedom to all of them. We give our inputs, but the final decision is with the management. पण म्हणजे इनपुट्स तुम्ही देता? Yes. तू सांगतोस हे करा ते करा. असं कधी झालंय का इन्सिडेंट आठवतोय की तू असं काहीतरी इनपुट दिलास आणि त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं, असं काही झालंय? हा, 100% ते करतात. कधी झालंय असं काही आठवतंय? आता 2 दिवसा अगोदर आमचं मुंबई बरोबर एक मॅच होता, प्रॅक्टिस मॅच. मी ग्राउंडवर जाऊन ओरडलो की त्या लेफ्ट आर्मरला आण. तर इमिजिएटली ही मेड द चेंज अँड वी गॉट अ विकेट. क्या बात आहे. सो आय एम इन्व्हॉल्व दॅट वे. वा वा, हे किती मस्त आहे की टीम ओनर जेवढे इन्व्हॉल्ड आहेत की ते जाऊन तिथे इनपुट्स देत आहेत आणि त्यांचे इनपुट्स वापरून टीमला फायदा सुद्धा होतोय. ही फार चांगली गोष्ट आहे. कपिल, आम्हाला माहिती आहे की तुमच्या टीमने पिंक डे सारखा एक उपक्रम केला होता जो भरपूर गाजला. औरत है तो भारत है. वाह, क्या बात आहे. तर मग ती आयडिया कशी काय आली? ऍक्च्युली राजस्थान रॉयल्स इज डुईंग दिस फॉर द पास्ट 3 years. सो बेसिकली द कन्सेप्ट इज टू
honor the women of India who achieved something in their careers. Like we had called Mary Kom, Anjali Bhagwat, and a lot of businesswomen. We had invited Anu Aga, who's a parliamentarian, and also one of the strongest women. She was listed as the strongest woman in 100. So we call them, we felicitate them. And आम्ही एक खूप चांगलं केलं होतं मागच्या वर्षी. All the players were with their mother's name on the back. वाह, क्या And they were standing on the national anthem for the national anthem with their mothers. वाह. So one of our players, Siddesh Veer, his mother came to me and told, my son has played under 19 India, but मी त्याचा मॅच कधीच बघितला नाही लाईव्ह. आज पहिल्यांदा मी बघितला आणि आज पहिल्यांदा मला असं वाटतं की माझा मुलगा क्रिकेटर आहे. किती छान. That feeling is something different. So we'll do this year as well on the 15th. We're going to do that again. म्हणजे ओव्हरऑल रायगड रॉयल्सला महिलांचा खूप सपोर्ट आहे, फिमेल फॅन्सचा सुद्धा खूप सपोर्ट आहे आणि त्याचबरोबर आम्हाला हे दिसतंय की तुमची टीम सुद्धा महिला खेळाडूंना खूप सपोर्ट करते, कारण की मेन्स टीम बरोबर विमेन्स टीम सुद्धा आहे तुमची. करेक्ट. तर हा दोन्हीचा बॅलन्स कसं काय जमवताय तुम्ही? नाही, वुमन टीम टोटली माझी बायको इज टेकिंग केअर ऑफ. शी इज टेकिंग केअर. अलिशा भायती, शी इज टेकिंग केअर ऑफ द टीम. शी गोज फॉर द प्रॅक्टिस, सगळं ती करते. एक सेटअप तयार होता. वी जस्ट हॅड टू add one more team and the whole setup and the format was already ready. मग WMPL ची स्ट्रॅटेजी काय आहे तुमच्या टीम? We are winning WMPL. या ही स्ट्रॅटेजी आहे. We are winning it. नाही, पण तुमची पुढच्या 4-5 वर्षांची विजन काय आहे तुमच्या टीमची? सो प्लॅन असा आहे की मी असं डिसाईड केलंय सुपर 30 काइंड ऑफ कन्सेप्ट. सो इव्हेंच्युअली वी आर गोना पिक अप 30 प्लेयर्स, ट्रेन देम अँड हॅव 5 प्लेइंग इंडिया, 10 playing IPL and 15 representing the state. That is the idea, and we will be able to achieve. I'm making a stadium in Roha, Raigad district. We are making it with the help of the government. Once that stadium is ready, then we'll have our own practice session. It is going to be affiliated to MCA. So vision है कि as much as we can give it to the sport. That is the vision. मला कपिलकडे बघून सतत असंच वाटतंय की बॅक बेंचर जे असतात शाळेत तेच पुढे जाऊन काहीतरी आयुष्यात भारी करतात. याचं उदाहरण आहे, कारण आम्ही बॅक बेंचर आहोत दोघे. शाळेत असताना एवढा आम्ही जर अभ्यास केला असता तर आम्ही कुठे गेलो असतो असं तुम्हाला वाटलं असतं, पण तसं नाहीये. शाळेत आम्ही कमी अभ्यास केला, आम्ही पुढचा विचार करतो, हो की नाही? करेक्ट. तर कपिल, जायच्या आधी आपण एक पॉवर प्ले खेळणार आहोत. म्हणजे एक रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत. आपल्याला माहिती आहे क्रिकेटच्या मॅच मध्ये पॉवर प्ले केवढा महत्वाचा असतो. मला तुला विचारायचं की तुझ्या टीम मध्ये वाघ कोण आहे? सिद्धेश वीर. सिद्धेश वीर. तुझ्या टीम मधला आवडता बॅटर कोण आहे? दिग्विजय पाटील. ओके. विमेन्स टीम मधली आवडती बॉलर? किरण डझंट बोल, पण व्हेन शी बोल्स शी इज पिकिंग अप विकेट्स. नाईस. शी इज गुड. दोन्ही टीम्स मधला म्हणजे आवडता फिल्डर आणि आवडती फिल्डर कोण आहे? भाविका अहिरे. शी इज अ विकेट कीपर. शी इज ब्रिलियंट, रिप्रेझेंटिंग अंडर 19 इंडिया. अँड मेन्स मध्ये ऋषभ राठोड सगळ्यात आवडता, कॅप्टन पण आहे, सगळ्यात आवडता फिल्डर आहे. दुसऱ्या एखाद्या टीम मधला एखादा आयकन प्लेअर असेल, तो तुला आपल्या टीम मध्ये यावा असं वाटतं का? ऋतुराज गायकवाड. मला असं वाटतं हे उत्तर सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी कॉमन आहे. आणि ऑक्शनच्या वेळेस दुसऱ्या कुठल्या टीमची स्ट्रॅटेजी तुला जास्त आवडली? कोल्हापूर. कोल्हापूर. PBG कोल्हापूर टस्कर. असं काय वेगळं होतं त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये? दे वर व्हेरी फोकस्ड. दे हॅव द स्ट्रॉंगेस्ट साईड आफ्टर आवर साईड. दे हॅव द स्ट्रॉंगेस्ट इन द टुर्नामेंट. ओके. या वर्षी ऑरेंज कॅप कोणाला मिळेल? सिद्धेश वीरला. पर्पल कॅप? विकी ओस्तवालला. ओके. तुमच्या टीमचा आयकन प्लेअर जो आहे त्याला एका शब्दात डिस्क्राईब करायचं असेल तर काय म्हणशील? लायन. लायन. अरे वा. कुठल्या टीम बरोबर तुमच्या टीमची फायनल मॅच व्हावी असं तुला वाटतंय? कोल्हापूर. कोल्हापूर. PBG कोल्हापूर. आणि तुम्ही जिंकणार आहात? येस. कन्फर्म. कन्फर्म. आणि मग पार्टी कुठे असणार आहे? जिथे सगळे सांगतील तिकडे. इथेच पार्टी आफ्टर पार्टी. क्या बात आहे. वा वा. कपिल, तुमच्या 2 टीम्स आहेत आणि MCA बरोबर गेली 3 वर्ष तुम्ही काम करताय. MCA बरोबर काम करायचा सगळा अनुभव कसा आहे? MCA इज वन ऑफ द गव्हर्नमेंट बॉडी. जे तुम्ही सांगतात ना ते ऐकतात. ते कधी नाही सांगत. आय हॅव ऑब्झर्व्ड दिस. माझी बाकी स्टेट असोसिएशन मध्ये पण टीम्सचं इन्व्हॉल्वमेंट आहे. पण MCA कडे तुम्ही जे काय सांगता, जे काय तुमची रिक्वेस्ट असते, दे अकॉमोडेट. दे विल नेव्हर से की हे होणार नाही. वा. आणि दादा इज 1 कॉल अवे. रोहित दादांना तुम्ही कधीही फोन करा, ठीक आहे मी बघतो कपिल. म्हणजे काही काम असो, क्रिकेट संदर्भात असो का खासगी असो, काही असो, त्यांची मदत असतेच. आणि तुला असं वाटतं की पुढची काही वर्ष WMPL आणि MPL अजून फेमस होईल, अजून लोकांपर्यंत पोहोचेल? 100% होईल. मी एक
I'll just take 1 minute, but I'll tell you. Oh, कि सांग. Raigad is the highest tennis cricket ball playing district in the world. There are almost 4 lakh cricketers out of there who play tennis cricket. And सोलापूर असू द्या, कोल्हापूर असू द्या, त्यांचा source of entertainment is not cinema hall. They don't have multiplexes, they don't have malls. They have 3 hours cricket match. So हाच आमचा प्रॉब्लेम झालाय कळत आहे ना तुला. नाही, पण ते काय 3 तासाचा जो एंटरटेनमेंट आहे ना Correct, T20चा, दॅट इज ट्रेमेंडस. MPL अँड WMPL हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग फ्युचर. डाऊन द लाईन, म्हणजे वेन यू सी समवन डाऊन, तुम्ही लहानपणी बघता दॅट यू सी हिम ऑन द TV. बरोबर दॅट इज अ डिफरंट फिलिंग. बरोबर बरोबर. दॅट इज गोइंग ऑल अराउंड द स्टेट अँड इट विल टेक टाइम. All owners, MC have to be patient. But 5 years down the line, it will be a very big hit league and which will go on for years like IPL. पण मग तू जे म्हणतोयस की रायगड जिल्ह्यात एवढे सगळे टेनिस बॉल क्रिकेट खेळाडू आहेत, तर ह्यापैकी काही खेळाडूंना तुमच्या टीम मध्ये घ्यायचा, त्यांना ग्रूम करायचा तुम्ही प्रयत्न करताय का? ऑलरेडी 6 प्लेयर आम्ही घेतलेले आहेत फ्रॉम द डिस्ट्रिक्ट. आणि आम्ही वी डू कॅम्प्स इन रायगड. तर आम्ही कॅम्प घेतो आणि ह्या वर्षापासून आम्ही कॅम्प अजून वाढवणार आहे आणि राऊंड द इयर कॅम्प्स ठेवणार आहे. ओके. तर ते ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड करू आणि MCA सपोर्ट करतोय त्यासाठी. म्हणजे फुल सपोर्ट MCAचा आहे आम्हाला. वा. आणि रायगड रॉयल्सचे जे काही फॅन्स आहेत, जे दरवर्षी तुम्हाला सपोर्ट करतात, जे दिवसेंदिवस मल्टिप्लाय होत चाललेत, त्या फॅन्सना काय मेसेज द्याल? वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. सो कम अँड सपोर्ट रायगड रॉयल्स. क्या बात आहे. वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. आणि मला असं वाटतं की माणसाला शहाणपण आल्याशिवाय माणूस भविष्य घडवू शकत नाही. तर हे शहाणपण असेल आपल्या सगळ्यांसाठी की आपण सगळे क्रिकेट प्रेमी आहोत. आपण प्रयत्न केला पाहिजे. ह्यांच्यासारखे टीम ओनर ज्या खेळाडूंच्या पाठीशी उभे आहेत, त्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्यांना शाबासकी द्यायला पाहिजे. आणि MPL आणि WMPLचा हाच सगळा हेतू आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की या सगळ्या उत्सवात तुम्ही सगळे सामील व्हा आणि एक दिवशी महाराष्ट्रातले सगळे प्लेयर्स जगभर गाजतील असं स्वप्न आपण सगळे बाळगूया. कपिल, तू आलास इथे, खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा. धन्यवाद.